साईबा फाउंडेशन व श्री साई ज्येष्ठ नागरिक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने स्नेहनगर दिंडोरी रोड येथील साईबाबा मंदिराच्या 20व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित धार्मिक आणि सामाजिक उपक्रमांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। बुधवार दिनांक 5 फेब्रुवारी रोजी सकाळी साई चरित्र पारायणाने कार्यक्रमाची सुरुवात झाली। त्यानंतर 12 ते 4 या वेळेत रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले, ज्यामध्ये अनेक भाविकांनी सहभाग घेतला। तसेच भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते। या सोहळ्यात पालखी मिरवणूक, भजन संध्या आणि आरोग्य तपासणी शिबिर यासारख्या विविध धार्मिक आणि सामाजिक उपक्रमांनी कार्यक्रमाची शोभा वाढवली। भाविक, भक्त आणि पंचवटी परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाचा लाभ घेतला। कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी श्री साईबा समितीचे अध्यक्ष राजेंद्र कदम तसेच प्रकाश गोसावी, हेमंत गोसावी, विलास देशमुख, कासार सर, अरुण देशमुख, देवरे सर, सारंगधर देशमुख यांनी पुढाकार घेतलाय। तसेच सदस्य सचिन कदम, विनय जैन, हर्षल जाधव, सुनील सेनभक, आनंद चकोर, विशाल देशमुख, हेमंत आकडे, अमोल निकम, हर्ष लुणावर, जितेंद्र गुजर आणि सूरज खोडे यांनीही महत्त्वाची भूमिका बजावली आहे। भाविकांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे हा सोहळा अत्यंत यशस्वी झाला अशी भावना आयोजकांनी व्यक्त केली आहे। साईनाथ महाराज की जय। साईबाबा मंदिर स्नेहनगर परिसरातून 20व्या वर्ष पूर्ण झाल्यानंतर आज महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं होतं। परिसरातील सर्व भाविकांनी त्याचा लाभ घेतला। सर्व साई भक्तांनी कष्टातून उभारलेल्या मंदिरामध्ये आज असलेल्या भंडाऱ्याला 21व्या वर्षानिमित्त सर्वांनी भरपूर शुभेच्छा दिलेल्या आहेत। पंचवटी परिसर, मसरूळ परिसर, नाशिक परिसरातून भरपूर आपले साई भक्त आलेले आहेत। सर्वांनीच त्यासाठी सहकार्य केले। मंडळातर्फे अनेक त्यांचा आभार। आज संध्याकाळी साई भजन संध्याचा कार्यक्रम आहे, सर्वांनी त्याचा लाभ घ्यावा। अखंडपणे 20 वर्ष हा भंडारा चालू आहे। 21व्या वर्षात आपण पदार्पण करतोय, त्याबद्दल आपल्या सर्व कार्यकर्त्यांचं अनेक अभिनंदन, धन्यवाद। साईराम, गेल्या 3 दिवसापासून इथं कार्यक्रम चालू आहे। पहिले पालखी सोहळा झाला, काल सत्यनारायण पूजा, आज आरोग्य शिबिर ठेवलं आणि आज सांगता म्हणून महाप्रसाद ठेवला। गेल्या 20 वर्षापासून हा दरवर्षी इथं कार्यक्रम होत आला। आजचं हे 21वं वर्ष, 20 वर्ष पूर्ण होऊन 21वं चालू झालं आणि फार मोठ्या प्रमाणात इथं भाविक येतात आणि प्रसाद ग्रहण करतात। नाशिक लोकशाही न्यूज ब्युरो रिपोर्ट, नाशिक।